अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही जी माहिती ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांनी एक वादा हा केलेला होता की लाडकी बहिणीला जो 2100 रुपयाचा वादा आहे तो आम्ही करणार आहोत पूर्ण। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा आहे तो आम्ही निवडणूक झाल्यानंतर अर्थसंकल्प मांडला जाईल तेव्हा आम्ही 2100 रुपयाचा वादा हा पूर्ण करणार। याबद्दलची जी माहिती आहे ती आदित्य तटकरे यांनी सुद्धा दिलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आधीसुद्धा माहिती सांगितली होती आणि त्यानंतर सुद्धा सांगितली आहे। परंतु अर्थसंकल्प झाल्यानंतर यामध्ये त्यांनी असे स्पष्टपणे सांगत आहेत की जो कालावधी आहे तो 5 वर्षाचा असतो। 5 वर्षामध्ये अर्थसंकल्प सुद्धा सादर होत असतात। फक्त ह्याच अर्थसंकल्पामध्ये आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ असे आम्ही कुठेही सांगितलेले नाही असे आदित्य तटकरे या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। परंतु त्यांनी आधीच्या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहेत की अर्थसंकल्प जेव्हा सादर होईल तेव्हा 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही घेण्यात येईल। देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा मीडियाला असे सांगितले की आता अर्थसंकल्प जेव्हा मांडला जाईल त्यावेळेला आम्ही हा निर्णय घेणार आहोत। निर्णयामध्ये 2100 रुपये वाढण्याबद्दल लाडक्या बहिणींना जो 2100 रुपयाचा वादा आम्ही केलेला आहे तो सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत। परंतु अर्थसंकल्प झाला त्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय हा घेतलेला नाही आहे। लाडक्या बहिणींचा उलट जो हप्ता होता तो त्यांना वेळेवर सुद्धा भेटत नाही आहे। लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता घेण्यासाठी पुढच्या महिन्याची वाट बघावी लागते। म्हणजे तुमचा जर मे महिन्याचा हप्ता असेल तर तो मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये भेटत आहे आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये भेटत आहे। आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। 1 महिना संपत आलेला आहे आणि अजूनही 1 रुपयासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे। 2100 रुपये तर फार दूरच आहे, परंतु 1500 रुपयाचा हप्ता सध्या कोणत्याही लाडक्या बहिणीला दिला जात नाही आहे। परंतु पुढच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये तुम्हाला 3 ते 4 तारखेपर्यंत हा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो। कारण लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यानंतरचे जे हप्ते तो आम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 4थ्या किंवा 5व्या आठवड्यात आम्ही तुम्हाला तो हप्ता देतो अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली होती। परंतु काही महिन्यांपासून हा हप्ता मिळायला उशीर होत आहे। आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींच्या निधीमुळे सरकारवरती जो ताण आहे तो आलेला आहे, परंतु असा हा ताण पुढे येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून त्यांनी जे कर्ज आहे ते सुद्धा मागितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांना वेळेवर मिळणार अशी माहिती देण्यात येत होती, परंतु अजूनही हप्ता जमा झालेला नाही आहे। आणि त्याविषयीचे अपडेट म्हणजे संकल्पामध्ये त्यांनी मांडणी तरी केली, परंतु त्यानंतर जो निधी आहे जून महिन्याचा तो सुद्धा पुरवणी मागणीमध्ये पुढे घेतला जाईल असा सुद्धा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे। लाडक्या बहिणींचा 1500 रुपयाचा या महिन्याचा हप्ता याचा जो निधी आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु निधी वाटपाचा कार्यक्रम अजून सुरू झालेला नाही। तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्येच म्हणजेच 3 ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा दिला जाण्याची जी बातमी आहे ती सूत्रांकडून भेटत आहे। तुम्हाला जर अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल तर त्याचे एक कारण सुद्धा आता सांगण्यात येत आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींची EKYC आता कंपल्सरी झालेली आहे। जर तुम्ही ही केलेली नसेल तर वेळेवरती तुम्हाला ही EKYC करणे बंधनकारक आहे। ज्या लाडक्या बहिणी EKYC करतील त्यांनाच हे हप्ते मिळणार आहेत। आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची जी पडताळणी आहे ती देखील घेण्यात येत आहे। तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वाढलेले असेल तर तुम्हाला योजनेतून ऑटोमॅटिक आता बाहेर काढले जात आहे। कारण आयकर विभागाला आता यांनी करार केलेला आहे आणि त्या करारामार्फत प्रत्येकाची जी माहिती आहे ती आता
सरकारला भेटणार आहे. जर तुम्ही तुमचे उत्पन्न जरी लपवले, परंतु आयकर विभागाकडे तुमची संपूर्ण माहिती ही असते आणि तिथून तुमची माहिती आता स्पष्ट होणार आहे. जर तुम्ही योजनेचा आधीपासून लाभ घेत असाल आणि तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे आणि KYC केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे KYC आता तुम्हाला करावीच लागणार आहे.